मोइनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं. यशवंतराव चव्हाण ज्यावेळी शिवछत्रपतींबद्दल बोलताना त्यांनी एका वाक्यात उल्लेख असा केला होता, शिवराय झाले नसते तर तुमच्या माझ्या उमऱ्याला लागून पाकिस्तानच्या बाउंड्रीज असते. आपल्या पाकिस्तान इतक्या जवळ असतं अशा आशयाचं वाक्य ते बोलले. यशवंतराव चव्हाण बोलतायत त्याच कॉन्टेक्स्ट त्यांनी जे बोललंय तेच आपण काव्यात्मक बघणार आहोत. थोडंसं आत्ताचा कॉन्टेक्स्ट मध्ये काय, शिवछत्रपतींच्या निधनानंतर संभाजी महाराजांना संपवल्यानंतर परिस्थिती वाईट होती, मुघलाई पूर्ण पसरली होती आणि आपण जे राहतोय ते पुण्याचं नाव मोइनाबाद ठेवलं होतं. ते टिकलं नाही कारण की शिवरायांच्याच विचारांवर प्रेरित होऊन लढणाऱ्या पिढ्यांनी तसं होऊ दिलं नाही. ठीक आहे, शिवरायच नसते तर काय झालं असतं. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जर आपण आयाशी व्यक्त करायचे झालं तर काहीसं असं होईल. मोइनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं. मोइनाबाद नाव पुण्याचं कायम असतं राहिलं. सारसबागेमध्ये आपण पहलगाम असतं पाहिलं. थोडासा चटका बसला ना. ते लांब हजारो मैल पहलगाम घडलं, त्याच्या बातम्यांमधनं आपल्याला जी झळ पोहोचते, कल्पना करा त्या सारसबागेत घडलं असतं तर. इतकं त्या माणसाच्या असण्यामुळे आपण सुरक्षित आहोत. आज जी आयडेंटिटी आहे ती त्यांच्यामुळे